कुठे बायकांची गर्दी इतकी इथे. ऑलरेडी 2-3 प्लेट आमच्या खाऊन झाल्या. इतकी झोप आली, इतकी झोप आली. हे गाईज, गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आम्ही चाललो आहे मूवीला, देऊळ बंद. ॲक्च्युली कधीपासून जायचं होतं, जसा तो रिलीज झाला तसं आम्हाला जायचं होतं, पण साहेबांच्या शूटमुळे आम्हाला काही जमलंच नाही. आणि आज अचानक आम्ही ठरवलं की चला जाऊया आता, कारण अर्णय पण झोपला आणि सर्व जेवण वगैरे झालं, आवरून झालं. म्हटलं चला आता जाऊया. तिकीटही आम्ही आत्ता 5 मिनटं आधी बुक केले. 4 वाजेचा शो आहे आमचा. आता वाजले 3:30. अर्धा तास लवकर निघतो आहे. जास्त लांब पण नाही जायचं आहे, जवळच जायचं आहे. पण ठीक आहे, चला बघू कसा मूवी आहे. कारण देऊळ बंद एक तर मी खूप वेळा पाहिला आहे, म्हणजे 10-20 वेळा तरी मी बघितलेला आहे तो. आणि आता हा कसा आहे मी तुम्हाला नक्कीच रिव्ह्यू देईल तिथे. चला मग आता तिथे जाऊन भेटूया. बाय बाय. कुठे अचानक भयानक काय रे? काय काय गॉगल म्हणजे ऊन आहे बाहेर म्हणून. मग मी पण घरचंच टी शर्ट घालून आली आहे. आलो आहे आम्ही फायनली. बायकांचीच गर्दी जास्त. चला चला मध्ये जाऊ. आत्ता एवढं पोटभर जेवण करून आलो आहे आम्ही, तरी याचं चाललंय हे घ्यायचं. कारण बायकांची गर्दी इतकी इथे. बायकांचीच गर्दी. ठीक आहे, चला. इतकं उन्हात आणत आम्ही 2 व्हीलरवर आलो आहे. तर ते फार पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मिनिट आधी आम्ही तिकीट बुक केले आणि लकीली ते आम्हाला भेटले सुद्धा, है ना. 5 मिनटं आधी. अरे नाही, फक्त झोपायची वाट बघत होतो आम्ही. म्हटलं हा झोपला की आम्ही लगेच जाणार. चलो आपलं बाल्कनी आपल्यावरती जायला लागेल. मूवी स्टार्ट झाला आणि स्टार्टिंगला स्वामी समर्थांचं इतकं सुंदर दर्शन झालं. स्वामी इतके छान दिसत होते ना, म्हणजे बघून असं अंगावर काटा येत होता. बापरे. चाललोय घरी. 7:30 वाजले है ना रे. 7:30 वाजले, पण मूवी एक नंबर होता है ना रे. इतका भारी मूवी होता. चला आता घरी जाऊ. त्याची आठवण येते. मस्त असे मोमोज खायला. कसते मोमोज फेमस आहे इथले. आमचा अर्णय पण खातोय मोमोज, है ना बाबा. आवडले तुला मोमोज? आवडले. ऑलरेडी 2-3 प्लेट आमच्या खाऊन झाल्या आहे, तरी याचं मन भरतच नाहीये. अरे फ्राईडवाले आता प्रत्येक टाईपचं एक खाल्लं पाहिजे. तर आता आम्ही असे मोमोज खाऊन आलो आहे. आम्ही फर्स्ट टाइम, कधी आम्ही इतके मोमोज खात नाही. कधी म्हणजे आम्ही मोमोजच खात नाही. म्हणजे एवढं काही आवडत नाही. हां, एवढा इंटरेस्ट नव्हता. पण आज जे खाल्ले आहेत ना, म्हणजे नाशिकमधले बेस्ट आहे. आणि आज जे खाल्ले ना, आम्हाला आवडायला लागले. म्हणजे आम्ही प्रत्येक टाईपचे एक प्लेट, म्हणजे आम्ही 5 प्लेट खाल्ले. 4-5 प्लेट खाल्ले. 5 प्लेट पण घेऊन चाललोय. म्हणजे इतके टेस्ट होते. हां, खरंच मस्त होते. आणि नाशिकमध्ये फेमस आहे विशाल मोमोज. जर तुम्हाला खायचे असेल तर नक्की तुम्ही पण या. बाय बाय. झोप येते आम्हाला, पण ठीक आहे, चला. मूवी खरंच खूप 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 छान होता. खरंच खूप छान होता. आणि म्हणजे प्रत्येकाने ॲक्टिंग इतकी बाप केली आहे ना, खरंच सांगते, इतकी मस्त ॲक्टिंग केली. पहिला देऊळ बंद तर मी 10-15 वेळा, किती वेळा तरी बघितलं असेल. तू बघितलं आहे का? हां, बघितलं आहे ते भरपूर. मी तर 10-15 वेळा बघितलं आहे. पण देऊळ बंद 2 देऊळ बंद 1पेक्षा खूप जास्त छान आहे. खरंच खूप जास्त छान आहे. म्हणजे त्यांनी जे शॉर्ट्स पण घेतले ना, ते इतके भारी भारी शॉर्ट्स घेतले. त्याच्यानंतर त्यांची ॲक्टिंग यार एक नंबर ॲक्टिंग केली आहे. म्हणजे सर्व शेतकऱ्यांवर आहे हा मूवी. पहिला कसा तो सायंटिस्ट होता, त्याचं ते पासवर्ड शोधण्यासाठी ते जातात वगैरे. पण हा सर्व जे आहे ना, हे सर्व शेतकऱ्यांवर आहे. त्यांनी आत्महत्या करू नये, म्हणजे त्या प्रसंगातून त्यांनी काहीतरी मार्ग काढला पाहिजे, असं त्यांचं आहे. आणि खरंच खूप छान ॲक्टिंग केली आहे सर्वांनी. आणि मूवी एक नंबर आहे, एक नंबर. तुम्ही खरंच जा, तो मूवी बघा, तुमच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन जा. मी आज ह्यावेळेस अर्णयला नव्हतं नेलं, कारण तो झोपला होता त्याच्यामुळे. आणि आमचंच असं काही ठरलेलं नव्हतं की आज जायचंच आहे मूवीला.
याला शूट नव्हता आणि मग आमचं अचानक ठरलं की जाऊया, पण मस्त झालं आणि खरंच खूप छान आहे, खरंच खूप छान आहे. म्हणजे असं सांगायचं म्हणून सांगत नाही आम्ही, खरंच पर्सनली सांगतो, खरंच खूप छान आहे. तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि त्यानंतर आम्ही आज गेलो होतो मोमोज खायला, जे आम्ही कधी खात नाही ते आज आम्ही मोमोजही खाल्ले. तर तेही खूप छान होते. जर तुम्हाला तेही खायचे असेल तर मी तुम्हाला सांगितलंय कुठे जायचं, विशाल मोमोजला नक्की जा. यार आता झोपून घेणार माझे डोळे बघ, इतकी झोप आली, इतकी झोप तरी आली पण एवढे भारी दिसतात. एवढी झोप आली पण तरी एकदम एकदम चांगली. झोपेत पण चांगली दिसते, झोपेतून उठल्यावर पण तशी चांगली दिसते. आज एक तर मी सकाळी लवकर उठली आणि दिवसभर पडायचं तर जाऊ दे, कारण दुपारी मूवीला गेलो, त्यानंतर घरी आलो, त्यानंतर आम्ही परत बाहेर गेलो, थोडं काम होतं आमचं, ते काम करून घरी आलो आणि परत आम्ही गेलो मोमोज खायला. तरी पण तिथून एवढे परत चांगले आलो. दिसते, विचार करा. ठीक आहे, जाऊ दे. आणि इतकी झोप येते आता, मी पडताक्षणी झोपून जाईल, पण नाही, मला एडिट करायचं आहे ब्लॉग, त्याच्यामुळे मी नाही झोपू शकत. हा झोपून मी जाईल, झोपून घेतो, हा झोपून जाईल, मला एडिट करायचं आहे. कारण ते मी करून एडिटच करत होतो. आता माझं एडिट करून त्याचं मग एडिट भरलंय. झालं आहे, पण माझं बाकी आता आहे. तू झोपून मला हा घे. ब्लॉग एडिट करायचा आहे. हा एडिट करूनच मी मी झोपून झोपेल, घेईल. कारण करावं लागतं. आवड आहे ना, आवड. चांगले असंच पुढे जा, अशीच प्रगती अरे कर. किती म्हणजे आम्ही ना आता एका कार्यक्रमाला गेलो होतो, तिथे म्हणजे सर्व लोक होते, त्यातले मोजून किती लोकांनी मला बोललं माहिती का, आम्ही तुझे ब्लॉग बघतो, खरंच खूप छान वाटतं, तुझे इंस्टावर रील्स बघतो, खरंच मस्त वाटतं. गप्प बस, मला अरे बोललं हा, तुला बोल. ते इतकं छान वाटलं होतं त्या दिवशी, मला खरंच खूप छान वाटलं. तुम्हाला आवडतात हे माझ्यासाठी खूप 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 चांगली कशाची गोष्ट, काय बोलतात ते, प्राऊड मुवमेंट आहे मला माझ्यासाठी, स्वतःसाठी. येस, कारण हे मला खूप आवडतं व्हिडिओज काढायला, ते काढायला. हे आत्ताच नाही करत मी लग्नाच्या आधीपासून करते हे सर्व गोष्टी. येस, चला तर मग आता एडिट करू आणि झोपून घेऊ. आणि तर ठीक आहे, असा होता आजचा दिवस. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.